आता तुम्ही सर्व म्हणाल, की माझी इथे काय गडबड सुरू आहे? तर सांगते. आता तुम्हा सर्वांना माहीतच आहे, की एकादशीपासून तुलसी विवाह सुरू झालेला आहे आणि पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह असतो म्हणजेच एकूण 4 दिवस. तर एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही तुलसी विवाह केला होता. तेच ही सगळी तयारी चालू होती. सगळ्यात आधी तर मी तुळशीला छानपैकी साडी नेसवली होती. कशी वाटते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर माझ्याकडे जे काही दागिने होते सगळे मी तुळशीला घातले होते आणि ते नवरदेव पण तयार होते. म्हणजेच आपले बाळकृष्ण. त्यानंतर मग संध्याकाळी माझं आवरून घेतलं आणि दिवे लावायला घेतले होते. दादा जर तुम्ही माझे दिवाळीचे ब्लॉग्स बघितले असतील तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल की मला हे दिवे लावायला किती जास्त आवडतं ते. कारण हे दिवे लावले की खूप जास्त प्रसन्न वाटतं आणि एक वेगळंच वातावरण तयार होतं एकदम छान आणि फ्रेश. त्यामुळे हे सगळे दिवे लावून घेतले पटकन. त्यानंतर लगेच मग गुरु पण आले होते आणि सर्व जे काही विधीप्रमाणे पूजा असेल ती करून घेतली होती त्यांच्याकडून आणि मग तुळशीला हळद लावली. त्यानंतर मग बाळकृष्णांना हळद लावली. असं सर्वांनी हळद लावून घेतली आणि हा हळदीचा कार्यक्रमही खूप छान पार पडला. हळद लावून झाल्यानंतर मग तयारी होती ती मंगलाष्टकांची. मत रुक्मिणी नयनी देखो चिंता करी ही लग्न लागल्यानंतर फटाके वगैरे वाजवले आणि त्यानंतर मग लगेच आरती करून घेतली. तर असा केला होता आम्ही तुळशी विवाह आणि तुम्हीही केला आहे की नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो केलं नसेल तर फॉलो पण करून घ्या. ओके बाय.